साधू संग देगा सदा. साधू संगतीमध्ये, सज्जनांच्या विचारांच्या संगतीमध्ये जो उत्कर्ष होतो आपण, तो उत्कर्ष बाकी कोणत्याही साधनामध्ये होत नाही. म्हणून ज्याला कुणाला जी काही उन्नती करायची असेल जगण्यामध्ये, ती उन्नती साधण्यासाठी संत साहित्यांचा स्वीकार आपण आपल्या क्षमतेनुसार घेतला पाहिजे. सोंग दाखवायचं काही कारण नाही. क्षमता पाहून आपण भूमिका वटवली पाहिजे. जैसे एरवी उडता नोहे ऐसे संत आचरती तैसे. संतांनी जे आचरण केलं ते वरवर उडलं नाही होत. आता आपला प्रचार कसा आहे, समज कशी आहे, भगवंता तूच आहे ना प्रचारचा. आम्ही ते भगवंता तूच आहे. अरे भगवंत तिकडे कुठं आहे? सब संतों ने एक दिया मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं मानता, नाही हम ना भूलेंगे कबू. संतांच्या वचनांची भूमिका पडली आपल्याला, आपण ते मानलं पाहिजे. आमच्या राष्ट्रसंतांनी इतर साहित्य तर आपल्याला कळत नाही, कठीण आहे. राष्ट्रसंतांची ग्राम्यता खूप सोपी आहे, सोप्या शब्दात आहे. त्यांनी सरळ सांगितला, या जगामध्ये कोण देव आहे? माणूस. कोण देव आहे? आहे की नाही? हा, आमुचे लोकची ईश्वर, आमुचे गावची मंदिर, सेवा करणे निरंतर तुझाती. म्हणजे मी सेवेसाठी आलो आता तिथून, लक्षात घ्या. सेवेसाठी साधू आले, नवरदेवा परिस तोरा चाले. जमाल का बाजू? नाही नाही, सेवा केली. सेवेला पैसा नाही लागत, लक्षात घ्या. सेवा कोण करू शकतो? हा, भोगपरायण जीवन पद्धती ज्याची आहे तो सेवा नाही करू शकत. सेवा करण्यासाठी त्यागपरायण पद्धती. तर सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे एखाद्या लग्नाला 1000 रुपये देणं, एखाद्याला एक गहू लग्नाला एक पोत गहू देणं, ही सेवा आहे का? नाही नाही, त्यांना आळशी बनवणं आहे, लक्षात घ्या. दया धर्म दान धर्म याचे ओळखावे वर्म, वेडापरी न करावे अति कर्म, अति आळस पोषक विकारा. माणसाच्या आळसाचं विकाराचं पोषण होईल अशी मदत करू नका, लक्षात घ्या. काय करा? प्रयत्न करी नाना परी. ग्रामगीतीची उभी आहे. प्रयत्न करी नाना परी आणि दुर्गुण काढावया बाहेरी, तारतम्य ठेवली अंतरी, हेची असे सेवा कार्य. माणसाला दुबळं बनवू नका. अंध दुबळा भाविकपणा कधीही रुचे न माझे मना. नाही का? माणसाला दुबळं नका, हे दुबळं बनवणं आहे. लावू नका मटका, मी यावं कीर्तन, तिकीट मी भरतो, एसटीचं तिकीट मी भरतो, घेणं पिऊन एक कप नाही. सगळा प्रकार विचित्र आहे राजे. शिकवा त्याला. अरे बापू, आपल्या जीवनामध्ये जी अडचण आली, आपल्या जीवनामध्ये जी एक समस्या तर झाली, ती आपल्या अवगुणामुळे आली, ती आपल्या नाकर्तेपणामुळे आली. म्हणून तू काही शिक. प्रयत्न करी नाना परी, दुर्गुण काढावया बाहेरी, असं सांगा. तो करून घेते, सगळं काय करणारा तो आहे, असं नका शिकव राजे. अरे बापू, दुर्गुण काढ, सद्गुण अंगीकारी का. पैशाला काहीच कमी नाही. माझ्या मागं 1000 वेळ सांगत होतं तुम्हाला, माझ्या मागं पैसा धावत आहे राजे. खोटं आहे का? खोटं नाही आहे. मला कोणी शेप आणते, कोणी केळं आणते, कोणी 50ची नव्हते, कोणी 100 नाही मंडळ सेवा देतो तर देते. तुम्हाला काहून देत नाही? काहून देत नाही? हा, लक्षात घ्या. सद्गुण घ्या. सद्गुणाच्या मागं लक्ष्मी धावते, दुर्गुणाच्या लक्ष्मी दुरून पडते. तुम्हाला वाटतं मी धनवान आहो, चुकीची कल्पना आहे. दुर्गुण से ही दुख मिले, सद्गुण से सुखधाम, जन व्यवहारी नाम से सधे न कोई काम. सद्गुण भूषण धारणा शोभा अधिक समाज, गुण ही का सम्मान है अवगुण कवने काज. म्हणून गुणांगीकार. साधू संतांनी गुणाचा स्वीकार करायला सांगितलं आणि अवगुणाचा त्याग करायला सांगितलं. हे वर्म कधी भूलू नका. म्हणून एरवी उडता नोहे ऐसे संत आचरती तैसे. तुकड्या म्हणे विवेकाशी आणि साक्षी घ्यावे अहर्निशी. ह्या गोष्टी सगळ्या साधण्यासाठी काय पाहिजे? संतांच्या ज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी विवेक वैराग्य विवेक वैराग्य
माझी प्राप्ती नव्हे काही. मिळे त्याला जो विरक्तीची पाहिजे. विरक्तीच्या संगे वासना जाळून गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे. राष्ट्रसंतांची भाषा, गाडगे महाराजांची भाषा, अनेक साधू संतांच्या संत सज्जनांची जी भाषा आहे ती समजण्यासाठी विरक्ती आवश्यक आहे, वैराग्य आवश्यक आहे, विवेक आवश्यक आहे. हा विवेक जोपर्यंत आपल्या हृदयातला जागा होत नाही तिथपर्यंत संतांच्या साहित्याचं मर्म आपल्याला कळत नाही. आणि संतांच्या साहित्यांच्या वर्माची जोड आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण संबंधित व्यवहार करतो, लक्षात घ्या, उदरनिर्वाहाचे व्यवहार आणि आत्मकल्याणाचे दोनच व्यवहार करायचे आपल्याला. उदरनिर्वाह महत्वाचा आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. इथं देव देणारा नाही, सरकार देत नाही. देईल तरी घेऊ नका, लक्षात घ्या. खाईल तो खाल्या पाहिजे, हे लक्षात घ्या. देणं माणसानं शिकलं पाहिजे, घेणं शिकू नये. साधू संतांनी घेणं नाही शिकलं, देणं शिकला. देणं शिकवलं आम्हाला साधू संत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. देणं पेरणं शिका. पेरणं शिकलं की मग काही कमी आहे का? पेरिले जे बीज फळते पावती मोक्ष अधोगती जीवाती. मग तुकड्या म्हणे विवेकाशी आणि साक्षी घ्यावे अहर्निशी. हा जो विवेक आहे आपल्या हृदयामध्ये जागा व्हायला पाहिजे. तो विवेक प्रत्येकाने जागा करा. आणि तो जागा करण्यासाठी संतांच्या साहित्यांचा स्वतःच्या दुसऱ्याच्या हितासाठी वापर करा. स्वार्थासाठी आणि अनर्थासाठी वापर करू नका. म्हणून शेवटी संत लिहितात सर्वांचा गैरसमज असा आहे. आम्हाला आमच्या पूर्वजांनी लिहिलेल्या रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरे आमचा घात केला आहे. सर्वांचा गैरसमज आहे. मित्र हो, दुसरी वस्तू प्राणी पदार्थ तुमचा घात करायला समर्थ नाही आहे हे लक्षात घ्या. आपली समज आपला घात करतो हे फक्त लक्षात ठेवा. नवमत रहे हो या बस है यही मेरा धर्म, बस है यही मेरा धर्म.
समाजामध्ये घरामध्ये जे काही म्हातारे लोक आहे त्यांना आपल्यापेक्षा 4-2 पटीने अनुभव जास्त आहे, त्यांचा अवेअर करू नका, नीच ठरवू नका. अरे बाप जरी 4था वर्ग शिकून असेल, तुम्ही MA झाला असेल तर तो बाप होतो, तो होता म्हणून तुम्ही झाली याची कदर ठेवा. लक्षात घ्या, वाडवळी संत सज्जन यांची कदर राखली पाहिजे आणि त्यांच्या समितीमध्ये रूढी परंपरेचं जतन करा, खंडन करू नका. साधक बाधक विचार करा. काळ देश काल परत्वे, काही गोष्टी बदलत असतात, तिथं थोडंसं डोकं का मिलावा. बिनडोक्यानं तुम्ही चालत असाल तर सगळंच तुम्हाला नीच आहे, सगळंच खोटं आहे. अरे दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा त्याला वाईट म्हणण्याची ज्यावेळेस बुद्धी माझ्यामध्ये आली ती कुठून आली याचं शोधन घ्या. दुसऱ्याला वाईट म्हणण्यासाठी स्वतःला अगोदर वाईट व्हावं लागते. मी नेहमी सांगतो, दुसऱ्याला खड्ड्यात टाकायचं असेल तर स्वतःला अगोदर घाम गाळून खड्डा खोदावा लागते. कसे टाकाल दुसऱ्याला? घाम गाळून खड्डा खोदल्याशिवाय दुसऱ्याला टाकता येत नाही खड्ड्यात. त्या प्रकारे समाज हा खराब आहे, रूढी परंपरा खराब आहे, देवधर्म खराब आहे, ग्रंथ पंथ संत जाती रीतिरिवाज खराब आहे, हे बोलणं कृपा करून टाळा. लक्षात घ्या. तुकड्या दास म्हणे हा गोंधळ काढून टाकावी मळमळ, जीव मळकत हे वांती होत आहे. चैन राहू देत नाही तुम्हाला. असं जीवन झालं आपलं, अजिबात चैन नाही. पैसेवाले सुद्धा बिना पैसे राहू द्या, शिकलेले राहू द्या, कोणी राहू द्या, जीवनामध्ये चैन नाही. कसा तरी हसत आहे, कसा तरी बोलत आहे, त्याच्या येता त्यालाच माहीत आहे. लक्षात घ्या. म्हणून तुकड्या दास म्हणे हा गोंधळ काढून टाका ही मळमळ. हा गोंधळ डोक्यातून काढा. दुसऱ्याला नीच म्हणू नका, दुसऱ्याला महत्व द्या. जाती धन भ्रम सोडून आपण अनेक लोकांना, संत सज्जनांना, वाडवड्यांना, त्यांच्या आदर्शांची, त्यांच्या आचाराची काही कदर राखली पाहिजे. आपण त्यांना त्यांची जी कृतज्ञता ती आपण जोपासली पाहिजे. माणसानं कृतज्ञ होऊ नये. किती शहाणा असेल तुम्हाला माहीत आहे. आता आपण लई शहाणे झालो, पण अगोदर लोक सोयरिकीमध्ये एकतरी फेटे बादर नेत होता का नाही? बया होते का ते? गव्हाची ज्वारीची ज्यावेळेस ते हे जुते का म्हणते त्याले मेळ, मेळच्या काठी गोरं ठेवे का ढगी ठेवे? मेळीच्या काठी गोरं ठेवे का ढगी ठेवे? काऊन? फक्त मेळेल मिळतं ढगी आणि पुढे नाचायला तुम्ही नाही. अरे राजू, काय अर्थाचा अनर्थ केला साहित्यांचा. आपण या जगामध्ये एकही संत सज्जन असा नाही झाला की तुमच्या हिताची गोष्ट सांगितली नाही. कशाला भेदाभेद करता? त्या पंथाचा श्रेष्ठ आहे, ह्या पंथाचा मोठा आहे, तो ग्रंथ चांगला आहे, हा ग्रंथ आहे. अरे काय करून काय राहिलो आपण राजो? तू का म्हणे करू नका, हे का गुण घेऊन अवगुण टाका. हा आमूलाग्र बदल समाजात करू नका. समाजातला बदल तुम्ही नाही करू शकत, आपल्या समजेमध्ये करा. माणसाची समज बदलली तर राईचा पर्वत करू शकते. लक्षात घ्या. म्हणून इथून चाला. आपल्यापासून परमार्थ अशी गोष्ट आहे, माझ्यापासून तिकडे. भौतिकता अशी गोष्ट आहे, तिकडून इकडे. म्हणजे घरच्याने नाही सोडलं म्हणजे आता मला एकट्यानेच कसं सोडून म्हणता? ही भौतिकता आहे. तुम्ही सोडा. महात्मा गांधी एकटेच निघाले, अगोदर नाही मिळाले सोबती त्यांना, एकटेच निघाले सत्याग्रहासाठी. मग 1, 2, 3, 4, 5, 7 हजारो झाले. नाही, अगोदर कसं सुरुवात करा. मला आजच्या कीर्तनातून एक गोष्ट सांगायची आहे. सांगायची मी शहाणा म्हणून सांगून नाही राहिलो. एक साधू संतांच्या संकेताचा मी 4-2 अभ्यास केलेला आहे. जमेल तेवढ्या अनादोनाने तसं वागण्याचा प्रयत्न करत आहोत, झाला नाही अजून. म्हणून मी तुम्हाला संकेत सांगतो की ज्या ग्रंथांचा तुम्ही अभ्यास करता, जे संत देव तुम्हाला आदरणीय आहे, अनादरणीय नाही आदरणीय आहे, त्यांच्या वचनांचा, त्यांच्या आदर्शांचा, त्यांच्या चारित्र्याचा मान राखा. त्यांना आपल्या हृदयामध्ये घाला. जमेल तेवढ्या आपल्या वृत्तीचा समजीचा सुधार करा. माणसाच्या वृत्तीचा समजीचा सुधार झाला की कांद्याची चटणी भाकर जेवला तरी मस्त झोप येते. लक्षात घ्या. आणि जर चोरून लपून जर तुम्ही आणलं, तुम्हाला लोकांना सांगत नाही अवगुण, पण माझं मन माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर. प्रत्येकाला आपला अवगुण कळायला येते. कुठून मी कोणाचं भलं केलं, कोणाचं नाही केलं, कोणाचं खाल्लं, कोणाचं शोषण केलं, सगळ्यांना कळते. असं जर असेल मित्र हो, तुम्ही जीवनामध्ये काही घडवू शकत नाही. मला आज एकच सांगायचं आहे, साधू संतांनी आपल्या जीवनाची राखरांगोळ करून जे तुमच्यासाठी
सज्जनपणाचे संकेत दिले आहे. कालपूर्वा मी एका कीर्तनामध्ये सज्जनपणाची व्याख्या सांगितली आहे. सज्जन कोणाला म्हणावं? ज्याला दुसऱ्याचा दुर्गुण झाकता येत नाही त्याला सज्जन म्हणू नये. आई कुणाला म्हणावं? नाही, नागव्या पुराचं ढुंगण झाकता येत नाही त्याला आई म्हणू नये. आई डोक्याचा पदर घेते, आपल्या खांद्यावरचा खाली उतरवते आणि पुराच्या ढुंगणावर ठेवते. आपल्या इज्जतीची पर्वा करत नाही मुलाचं ढुंगण झाकताना. त्या प्रकारे मित्र हो, संतांच्या साहित्यांची, संत सज्जनांच्या संकेतांची, आपले जे पालक लोक आहेत त्या लोकांची काही कदर राखली पाहिजे. थोडं लहान, थोडंसं लहान व्हायचं आहे. तुका म्हणे जाणं व्हावे लहान, काय आहे तिथं? थोडासा पैसा सोडायचा आहे, थोडीशी मानपास सोडायचं आहे, काय येतात? अरे मन घरी नाही जाणार, मला पाटील मनात जमते का? नाही जमत. अगोदर माझी छितू केली, संतांची छितू केली. नाही, ज्ञानदेवाला लाता मारल्या मग फुलं वाहिले. इतिहास आहे तसा का नाही आहे? फुलं अगोदर वाहते का? नाही. मग थोडंसं मोठं बंद करा, संतांच्या साहित्याचा अभ्यास करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ज्या क्षेत्राचं काम करताय तिथंच थोडीशी संतांच्या समजीची कला घाला. संतांच्या समजीच्या कलेची जोड दिली तिथं पैसा माणसाला काही वाटत नाही, श्रम काही वाटत नाही. श्रमही करते आणि पैसा घालते, उत्कर्ष होईल. तुमचा प्रभाव त्याने एक वेळचा माणसाचा प्रभाव तयार झाला, मग पैशाला का? आता मला उदाहरण देतो म्हणून मला आता काही सांगायची वेळ ते म्हणून सांगतो. मला आज समजा कोणतं काम पडलं 10,000 2 मिनिटातही मिळते मला आत्ताच, कारण प्रभाव तसा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबाजी मागत नाही म्हणून. एखाद्या वेळ मागलं तर तुम्ही दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे रोज आयडेंटिटी कार्ड तयार करा. आम्ही भक्त आहो, आम्ही उपासक आहो, आम्हाला आदरणीय राष्ट्रसंत आहे, आम्हाला संत देव यांची कदर आहे, याचे आयडेंटिटी कार्ड तयार झालं. आयडेंटिटी कार्ड दाखवलं का फुकट तिकीट तयार आहे. आयडेंटिटी कार्ड घरी ठेवला कोण फुकट देईल? शक्यच नाही. म्हणून भक्ती, ज्ञान, सत्संग हे जीवनाचं आयडेंटिटी कार्ड तयार करायचं आहे. आपला स्वभाव माणसाला बदलावायचा आहे, आपली समज बदलावायची आहे. समज आणि स्वभाव बदला. काही खाऊन झोपाल तर झोप येते मस्त, काही ठीक नाही. सुदाम आणि श्रीकृष्ण याच्यामध्ये मोठं अंतर होतं. श्रीकृष्णाला विवंचनेमध्ये यादवाचं कुळ सोडावं लागलं, तेवढी मोठी संपत्ती सोडावं लागली, जंगलात जाऊन तिथं मरावं लागलं. लक्षात घ्या. सुदाम घरी चटणी भाकर खाऊन मस्त हसत गेला. इतिहास आहे राजे हो, इतिहास पहा आणि काही शिका. म्हणून तुका माने आता तरी, तुका माने आता तरी, तुका माने आता तरी. उरले ते जतन करी, उरले ते जतन करी, उरले जतना करी, उरले ते जतना करी, उरले ते जतना करी, उरले ते जतना करी, उरले ते जतना करी. तुका माने आता तरी, तुका माने आता तरी, तुका माने आता तरी, तुका म्हणे आता तरी उरले ते जतन करी. 6 वाजेपासून प्रबोधनाचा कार्यक्रम चालू आहे. त्या प्रबोधनातून निष्कर्ष एवढाच आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे. स्त्रियामध्ये रमाबाई होऊन गेली, सखूबाई होऊन गेली, जनाबाई होऊन गेली, बहिणाबाई होऊन गेली, मीराबाई होऊन गेली, झाले की नाही? दुर्गादेवी होऊन गेली, कोण नाही झाल्या? आपणाला का होता येऊ नये? पुरुषामध्ये ज्ञानेश्वर झाले, तुकडोजी झाले, गाडगे महाराज झाले, राम झाले, कृष्ण झाले, मोहम्मद पैगंबर झाले, गौतम बुद्ध झाले, महावीर वर्धमान झाले. कसे झाले? धन पैशाने झाले, पदप्रतिष्ठेने झाले. मग आपण हे थोडं का लक्षात घेऊ नये? हे लक्षात घेऊन जर आपण संत साहित्याचा अभ्यास केला, सतसंगतीमध्ये उचित समज घेऊन आपण समजा जीवननिर्वाह बदलवला, आपली समज आणि स्वभावाला थोडं वळण दिलं तर आपलं आणि दुसऱ्याचं, आपल्या संबंधित लोकांचं हित होईल.
समाधान जीवन जगता येईल एवढा संदेश राष्ट्रसंतांच्या अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीशा जमेल तेव्हा तुमच्या पोटपूजा. जय जय पांडुरंग जय. Hallelujah.